ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल। पण त्याच वेळी आपले निवर्तमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन। ज्या प्रकारे चंद्रशेखरजींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचून पक्षाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं। मगाशी ते म्हणाले की माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, मी थोडा जास्त बोलतो, ते खरंच आहे, तुम्ही रागवता, पण सुरुवातीला तुमच्या रागवण्याचा थोडा कार्यकर्त्यांना असं वाटायचं की अध्यक्ष जरा जास्त रागवतात, नंतर तुमचं रागवणं हे प्रेमाचं आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं। चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं ते जर केलं नाही तर आपल्या डोक्यावर हे केस राहू देणार नाही, इतका पाठपुरावा करतात। आणि म्हणून पक्षामध्ये 1.5 कोटी सदस्य करणं असो किंवा खालपासनं वरपर्यंतच्या निवडणुका असो, हा जो काही पाठपुरावा तुम्ही केला आणि सोबत खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपला विश्वासघात झाला आणि आपण निवडणुकीनंतर आश्चर्यचकित झालो की कसं झालं, त्यानंतर बावनकुळेजींच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिलं आणि त्याचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।